जोहार हा शब्द ऐकून अनेक पुरोगाम्यांच्या आणि लिब्रांडूंच्या बुडाला चांगलीच आग लागली असेल. हा जोहार शब्द मी उच्चारतोय म्हणून बुडाला आग लागली असं अजिबात नाही हा. बुडाला आग लागण्याचं खरं कारण वेगळंच आहे. भारताच्या 15व्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच भारतीय जनतेला जोहार करून केली आहे. सम्मानित सांसदगण, अन्य महानुभावों, देवियों और स्वजनों तथा मेरे प्यारे देशवासियों, सभी को जोहार. जोहार जोहार या शब्दाला कमीपणा समजणारे किंवा जाणीवपूर्वक तो कमीपणा आहे असं वातावरण निर्माण करणाऱ्यांसाठी महामहिम राष्ट्रपतींनी ही जोरदार चपराक लावली आहे. लोकशाहीमध्ये राजा असतो तो सामान्य माणूस आणि त्या सामान्य माणसाला भारताच्या राष्ट्रपतींनी आपल्या प्रथेप्रमाणे जोहार केलाय, आदरपूर्वक नमस्कार केलाय. या शब्दांनी अनेक लिब्रांडूंना आग आग होणार आहे. नुसत्या या शब्दांनी नाही तर त्याआधी म्हणजे राष्ट्रपती पदाची सूत्र घेण्याआधी महामहिम राष्ट्रपतींच्या सोबत जे घडलंय ते देखील आपण बघणं आवश्यक आहे. अगदी मंत्रोच्चारात त्यांना आशीर्वचन दिले गेलेत तेही बघा. भारताचा राष्ट्रपती पदावर जाण्यापूर्वी वेदमंत्रोच्चारामध्ये आशीर्वचन घेतो, शुभेच्छा स्वीकारतो आणि त्यानंतर संसदेच्या संयुक्त सभागृहात राष्ट्रपती जोहार करतात, जिथे सगळी संसद आणि सगळी राजकारणी उपस्थित असतात. लिब्रांडूंना, पुरोगाम्यांना हे खरोखर अस्वस्थ करणार आहे. मोदी अमुक एक गोष्ट करत नाहीत, मोदी तमुक एक गोष्ट करत नाहीत, ते यांच्या सुखावत नाहीत, अशा नेहमीच बोंबा मारणाऱ्यांसाठी मला एक सांगायचं आहे की 2014 साली आपला अजेंडा घेऊन मोदी प्रचाराला उतरले होते आणि त्याच त्यांच्या विचारांना भारतातील संपूर्ण जनतेनं निर्भेळ असा पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं मोदी जे करतात ते वचन दिलेलंच आहे म्हणून करतात. अनेकांना आश्चर्य वाटतं की मोदी प्रेस कॉन्फरन्स का घेत नाहीत, मोदी प्रेस कॉन्फरन्सला घाबरतात का, ते लोकांच्या समोर का येत नाहीत. मला आश्चर्य याचं वाटतं की लिब्रांडू लोकांनी पोचलेल्या प्रेस समोर मोदींनी उत्तर द्यायला आणि त्यांनी नको ती प्रश्न विचारायला हे का न्यायाधीश आहेत? या पत्रकारांना काय बसवलं तिथे न्यायाधीश म्हणून की तुम्ही मोदींना जज करा, मोदींना प्रश्न विचारा, मग तुमच्या आडव्या तिडव्या प्रश्नांना ते उत्तर कशी देतात ते बघा आणि मग ठरवा मोदी कसे आहेत ते. तुम्हाला तुमचा अजेंडा सेट करायचा आहे, तुम्हाला एक प्रवाह असा मतांचा वाढवायचा आहे, काहीतरी भ्रामक गोष्टी पसरवायच्या आहेत आणि नेमकं तुमच्या लिब्रांडू पत्रकारांच्या समोर न बोलून याला मोदी अटकाव घालतात. बरं, मोदी सामान्य लोकांशी बोलतच नाहीत का? कितीतरी वेळेला जाहीर सभांच्या मधून, संसदेच्या मध्ये आणि त्यासोबत मन की बात मध्ये मोदी लोकांशी संवाद साधत असतात. कितीतरी वेळेला त्यांच्याकडे येणाऱ्या पत्रांची उत्तरं जातात, सामान्य माणूस त्यांना भेटतो. मोदी हे करतात हे स्पष्ट झालंय. पद्मश्री पुरस्कारांचं उदाहरण घ्या ना. पद्मश्री, पद्मभूषण या सगळ्या पुरस्कारांना कोणाला दिले गेले मधल्या काळामध्ये? तुमच्याकडे प्रघात होती, फिल्म मधला कोणीतरी उचलायचे दोन चार पाळीव पत्रकारांना उचलायचं, त्यांना पद्मश्री पद्मभूषण देऊन टाकायचं. एकाच घरात 2-2, 3-3 पद्मश्री देऊन टाकायचे. ही जी नवी पद्धत तुम्ही रूढ केलेली होती, पद्मश्रीची खिरापत जी वाटपाची पद्धत केलेली होती, मोदींनी सामान्य माणसांच्या घरात पद्मश्री देऊन टाकली आहे. सामान्य माणसांच्या घरात. मराठवाड्यातल्या शिरूर कासार गावात गोपालन करणाऱ्या एका मुस्लिम गृहस्थाला पद्मश्री मिळते. ते उदाहरण तर फार चांगलं आहे. एक साहित्यिक जो आपल्या घरी बसून कविता रचतो त्याला पद्मश्री मिळते आणि पद्मश्री घेण्या इतपत दिल्लीला जाण्या इतके देखील पैसे नसतात. तो म्हणतो की पोस्टाने पाठवा.
इतक्या सामान्य पण असामान्य कृती करणाऱ्या माणसांना पद्मश्री पुरस्कार देण्याचं काम केलं. मोदींचा हा अजेंडा आहे. माझ्या या सगळ्या वक्तव्याला कदाचित मोदी भक्त या कॅटेगरीत टाकलं जाईल, हरकत नाही. कोण कोणत्या कॅटेगरीत कुणाला टाकावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण लक्षात घ्या, मोदी सत्तेवर आलेच ते 370 हटविण्याचं वचन देऊन, मोदी सत्तेवर आले ते समान नागरी कायदा करायचा याचं वचन देऊन, मोदी सत्तेवर आले ते CAA NRC सारखे कायदे लागू करायचे म्हणून, आणि मोदींनी सामान्य माणसांना दिलेल्या वचनांची पूर्तता करायला सुरुवात केली आहे. 370 कलम हटवलाय, CAA NRC लागू केलाय, काश्मीरला राज्याचा दर्जा न ठेवता त्याला केंद्रशासित दर्जा देऊन त्याला त्याची शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नोटाबंदी लागू केली आहे. अनेक विषय मोदींनी असे लागू केलेत ज्या विषयावर मोदींना बहुमत मिळालेलं आहे. निवडणुकीला सामोरं जाताना ज्या ज्या गोष्टी लोकांना मोदींनी कमिट केल्या होत्या त्याच गोष्टी पूर्ण करतायत. मोदी देवाच्या देवळात का जातात? काशी विश्वनाथाच्या समोर जाऊन पूजाला का बसतात? केदारनाथच्या गुफेमध्ये का जातात? बद्रीनाथला ते का जातात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. अहो, हे तर अपेक्षित होतं लोकांना की माझ्या देशाचा पंतप्रधान माझ्या संस्कृतीशी, माझ्या धर्माशी जोडलेला असावा, त्याचा आदर करणारा असावा. मी दुर्दैवाने हिंदू झालो असं म्हणणारा पंतप्रधान या देशाला आजवर मिळालेला होता. पण मोदींनी मी सुदैवाने हिंदू झालो, हिंदू होणं हे माझं परमभाग्य आहे हे सांगायला सुरुवात केली. आणि इथे या लिब्रांडूंची खरी गोची झाली आहे. आणि खरी गोची सांगू काय ती? एक OBC पंतप्रधान, एक ST राष्ट्रपती या देशातल्या संस्कृती आणि धर्माला पुढे घेऊन जातात, त्याचा ते आदर करतात. हेच मुळी या सगळ्या लिब्रांडूंना धक्का देणार आहे. मागास प्रवर्गांना हाताशी धरून हिंदू धर्माला बदनाम करण्याचं जे षडयंत्र आपल्या देशामध्ये चालू आहे, या सगळ्या तथाकथित समाजवादी, साम्यवादी, पुरोगामी, विवेकवादी असली नवी नवी विरुद्ध घेऊन आलेल्या मंडळींच्याकडून जो उद्योग चालू आहे त्याला हा झटका आहे. मोदी त्या सगळ्या गोष्टी करतायत ज्या यांना शक्य झालं नाही. गुजरातमध्ये अख्खं मंत्रिमंडळ बदलून टाकलं. मुख्यमंत्री निवडताना त्याच्या घरापेक्षा, त्याच्या घराण्यापेक्षा त्याच्या कर्तृत्वाला अधिक महत्त्व दिलं गेलं. वेगळे प्रयोग केले गेले आणि हेच प्रयोग लोकांच्या मध्ये यशस्वी ठरतायत. याचंच खरं या लिब्रांडूंना दुखणं आहे. आता राष्ट्रपतींनी भाषणाच्या सुरुवातीला केलेला जोहार आणि राष्ट्रपती पदाची सूत्र स्वीकारण्याआधी आशीर्वचनपर वेदमंत्रांचा घोष, हेच सगळं या लिब्रांडूंच्यासाठी अस्वस्थ करणार आहे. कारण हिंदू आदिवासी नाहीत अशी बोंब उठविणाऱ्या, म्हणजे आदिवासी हिंदू नाहीत अशी बोंब उठविणाऱ्या या मंडळींसाठी हा मोठा धक्का आहे. आणि पुढे आता या सगळ्या वर्गाला देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेऊन, हिंदुत्वाच्या प्रवाहात सहभागी करून घेऊन, संस्कृतीच्या प्रवाहात सहभागी करून घेऊन पुढे सरकता येणार आहे. हीच या पुरोगाम्यांची पोटदुखी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.